नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, आज आपण दिवाळी स्पेशल एक नमक पारे बनवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने इथं दाखवलेलं आहे आणि खायला म्हणाल तर खूप असं खुसखुशीत आणि खस्ता बनतं. चला तर मग मंडळी, या दिवाळीमध्ये नक्की अशा पद्धतीचे नमक पारे तुम्ही बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. चहा सोबत तर अप्रतिम असे लागतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. मंडळी, इथे मी एक परात घेतलेली आहे, त्यामध्ये 2 वाटी मैदा घेतलेला आहे. कोणत्याही एका घरातील वाटीने तुम्ही घेतला तरी चालू शकतं. याच्यामध्ये प्रमाणाचं जास्त असं काही नसतं, कमी जास्त झालं थोडंफार तरीही चालू शकेल. त्यानंतर हे चाळून घेतलं. त्यानंतर आपण 2 पळी एका छोट्या टोपामध्ये तेल घालून घेतलं आणि आता ते कडकडीत गरम करून घेऊया. आपण हे तेल आहे ते मोहन टाकण्यासाठी गरम करून घेत आहे. आणि आता हे परातीमध्ये पीठ जे चाळून घेतलं होतं ते थोडंसं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन आहे ते याच्यावरती घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला चमच्याच्या साह्याने हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की मग तुम्ही हाताच्या साह्याने हे पिठामध्ये जे मोहन आपण घातलं होतं ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता इथे बघा, सुरुवातीला मी चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता आपण हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊया. हाताने चांगलं मिक्स करून घेतलं ना की जे तेल आहे मोहन घातलेलं आहे ते पिठाला चांगलं मिक्स होतं आणि जी आपली शंकरपाळी आहे, नमकपाळी आहे, ती बनायला एकदम खस्ता अशी बनते, कुरकुरीत बनते. ह्या पिठाला एकदम व्यवस्थित हे मोहन आहे ते आपण लावून घ्यायचे. अशा पद्धतीने बघा मी चांगलं चोळून याला पिठाला तेल आहे जे मोहन घातलेलं आहे ते मिक्स करून घेतलेले. आपण जर पिठाची अशी मूठ केली तर अशा पद्धतीने त्याची मूठ वळता आली पाहिजे, मग समजायचं की आपलं मोहन आहे ते परफेक्ट याच्यामध्ये पडलेलं आहे. आता इथं आपण हे पीठ बाजूला ठेवू. त्यानंतर इथं मी थोडासा 3 चमचे ते 4 चमचे जिरा घेतलेला आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. हे भाजून वगैरे काही घेतलेलं नाही, कच्चच घेतलेलं आहे आणि ते मिक्सरला फक्त फिरवून घेतलेले. त्यानंतर ते पिठामध्ये मिक्स केलं, त्यावरती चवीनुसार मीठ ऍड केलं आणि ते पिठामध्ये मिक्स करून घेतलं. त्यानंतर जे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं थंड हंड्यातील ते पाणी याच्यावरती घालून घेतलं. फक्त पाणी घालत असताना आणि पीठ मळत असताना एकदम पातळ पण पीठ मळायचं नाही आणि एकदम घट्टसर पण मळायचं नाही. मीडियम आकार म्हणजे मीडियम जशी त्याचं हे असेल तसं पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम लूज केल्यानंतर काय होतं, शंकरपाळी असते ती आपली त्या आकारामध्ये येत नाही आणि खस्ता बनत नाही. त्यासाठी पीठ आहे ते जेमतेम मळायचं आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. बघा आता थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ आहे ते मळून घेते. याच्यामध्ये तुम्ही जी कसुरी मेथी येते तीही चोळून थोडीशी याच्यावर घातली तरी त्याची टेस्ट खूप छान लागते. नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालू शकतं. आता इथे बघा मी पीठ चांगलं मळून घेतलेले. आता हे 5 ते 7 मिनिटासाठी पीठ असंच झाकून ठेवूया आणि त्यानंतर याचे आहे ते गोळे करून घ्यायचे आहेत. आता मी हे पीठ असंच झाकून ठेवते आणि त्यानंतर आपण याचे गोळे तयार करून घेऊया. एक 5-7 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे म्हणजे पीठ चांगलं फुललं जातं. बघा आता इथं मी पळपुटावरतीही तुम्ही लाटू शकता, परंतु मी इथं कट्ट्यावरती डायरेक्ट लाटणार आहे म्हणजे करायला एकदम पटकन होतं आणि मोठ्या लाट्याही आपल्याला लाटता येतात इझिली. आता मी इथं कट्टा पुसून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण एक लाठी घेऊया आणि असं लाटून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर मोठी एकदम लाटीही तुम्ही एका आकारामध्ये लाटू शकता किंवा मग छोट्या छोट्या लाट्या केल्या तरीही चालू शकतं. आता इथं फक्त लाठी लाटत असताना चपातीपेक्षा पण पातळ लाठी ती लाटून घ्यायची म्हणजे जी आपली नमकपाळी बनणार आहे ती एकदम खस्ता बनली जाते. कारण की आपण त्याला लेअर देणार आहे, तर त्यासाठी जी लाठी आहे ती एकदम जेवढी जमेल तेवढी पातळ लाटून घ्यायची. बघा आता कट्ट्यावरती काय होतं, व्यवस्थित आपल्याला ती पातळ अशी लाटता येते. थोडीशी पिठी लावायची म्हणजे व्यवस्थित पातळ अशी लाटता येते. बघा आता इथं आपली लाठी तयार झालेली. इथं मी एक तेल घेतलेलं आहे 2 पळी आणि त्याच्यामध्ये थोडासा मैदा घालून घेतला आणि त्याचा साठा तयार करून घेतलेला आहे. मध्ये तुम्ही तुपाचाही साठा तयार करून घेऊ शकता किंवा तेलाचा घेतला तरी चालू शकते. बघा आता ह्या लाठीला आपण सगळ्यांनी एकसारखा साठा आहे तो लावून घ्यायचा आहे. सगळ्यानंतर लावल्यानंतर अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं दुमडून घ्यायचं. त्यानंतर वरून परत साठा लावायचा आणि परत एक घडी मारून घ्यायची. बघा अशा पद्धतीनं लाठी आहे ती करून घ्यायची. त्यानंतर साईडची कड कापायची आणि तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पाहिजेत, बारीक पाहिजेत, थोड्याशा जाड पाहिजेत, अशा आकारामध्ये कट करून घ्यायची. इथं मी नाजूक बारीक केलेल्या आहेत, चहामध्ये खायला एकदम परफेक्ट अशा आहेत. बघा ह्याच्या लेअर आत्ताच दिसत आहेत, तळल्यानंतर एकदम खुल्या अशा लेअर होतात आणि चहासोबत खायला अप्रतिम अशा लागतात. तुम्ही अशाही खाऊ शकता. बघा आता दुसरी लाटी मी घेते लाटून आणि ती आपण अशा पद्धतीनं करून घेऊया. तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्येही याचे आकार देऊ शकता. ट्रायंगल मध्ये देता येतो किंवा तुम्हाला हवं असेल तर चौकोनीमध्येही देता येतो. तर अशा पद्धतीनं मी साठा लावून घेतलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं पॅक करून घ्यायचं. त्यानंतर मधी
फोल्ड करून परत ती घडीवरती घ्यायचं. थोडंसं मी पिठी टाकते म्हणजे ते एकमेकाला चिपकले जाणार नाहीत. आणि अशा पद्धतीने परत आहे ते कट करून घ्यायचं आहे. सुरीच्या साह्याने किंवा तुमच्याकडे हेकबीचा कटर असेल तर त्या साह्याने तुम्ही करू शकता. बघा काय लेअर दिसतात की नाही, हे बघा. याला आत्ताच लेअर दिसत, तळल्यानंतर एकदम त्या लेअर आहेत ना त्या मोकळ्या होतात. आता इथे एक कढई ठेवलेली आहे, मीडियम गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल गरम करून घेतलेले. तेल शक्यतो जास्त गरमही करायचं नाही आणि जास्त थंडही ठेवायचं नाही, मीडियम टेम्परेचरचं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये ह्या शंकरपाळी नमक पाळी ती घालून घ्यायची आणि थोड्या जास्त तेलामध्ये तळून घ्यायची, म्हणजे सरभोवतीने सगळ्या बाजूनी ही तेलामध्ये चांगली भाजली जाईल. जोपर्यंत ही आतपर्यंत भाजली जात नाही एकदम खुसखुशी, तोपर्यंत अजिबात नमक पाळी आहे ती तेलातून बाहेर काढायची नाही. जेवढी चांगली भाजाल तेवढी जास्त दिवस ही टिकली जाते आणि तेवढी जास्त दिवस ही कुरकुरीत राहते. तर त्यासाठी आहे ते एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत, सोनेरी रंगापर्यंत ह्या नमक पाळी आहे ती तळून घ्यायची आहे. आता बघा पहिला भाजा तर आपला तयार झालेला आहे. मी दुसराही भाजा याच्यामध्ये घालून घेते आणि तोही भाजा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया. शंकरपाळी टाकल्यानंतर ना थोड्या वेळानंतर लगेच त्या वरती यायला सुरुवात होतात आपोआप. व त्यामुळे सतत हलवत घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी भाजल्या जातात, त्याच्या लेअर आहेत त्या मोकळ्या होतात. त्यासाठी आपण सतत हलवत त्या शंकरपाळी आहे ती तेलामध्ये चांगली खरपूस रंगापर्यंत भाजून घ्यायची आहे. बघा आता दुसरा भाजाही आपण भाजून घेतलेला आहे. अप्रतिम अशा दिसत आहेत, खायला म्हणाल तर खूपच अशा टेस्टी लागतात. आता तुम्हाला दाखवते कधी मोठी लाटी झाली तर त्याची तुम्ही कशी करू शकता. म्हणजे दोन्ही तिन्ही पद्धतीनं तुम्ही याच्या बनवू शकता. अशा पद्धतीने फक्त फोल्ड करत जायचं, त्याच्यावरती साठा लावायचा आणि त्यानंतर आपण थोडीशी प्रेस करून अशी लाटी करून घ्यायची आणि त्याला असे कट मारून घ्यायचे. अशाही तुम्ही करून घेतल्या तरी त्याला छानपैकी लेअर सुटल्या जातात. बघा आता ही लाटी पण आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि आपली नमक पाळी तयार झालेली आहे. अशा बनवून ठेवलात ना तर कधीही इझिली फावल्या वेळामध्ये खाण्यासाठी काय हवं असेल आणि गोड खायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची नमक पाळी करून ठेवू शकता आणि मुलंही हे खूप आवडीने असे खातात. बघा काय खुसखुशीत अशी आपली नमक पाळी तयार झालेली आहे. मग ह्या दिवाळीमध्ये नक्की तुम्ही करून बघा, कशी झाली ती नक्की सांगा आणि रेसिपी कशी वाटली तेही सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही सोप्या रेसिपींसाठी. बघा काय मस्त अशी कुरकुरीत खस्त अशी आपली नमक पाळी तयार झालेली आहे. बघा आता अशा पद्धतीने मी बाकीच्याही नमक पाळ्या तयार करून घेते. 2 वाट्यांमध्ये तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात आपली नमक पाळी आहे ती तयार झालेली. ही थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही 8 ते 15 दिवसांसाठी ठेवू शकता. बघा आता आपली नमक पाळी तयार झालेली. मी तर टेस्ट करून बघते, तुम्ही पण नक्कीच ह्या दिवाळीमध्ये बनवून बघा आणि कशी झाली ती एक कमेंट करून नक्की सांगा. चला तर मंडळी, मग चॅनलला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा.